नमस्कार. दिनांक 6 ऑगस्ट. कथेचं शीर्षक आहे सोवळ्याने वाढतो. सुरुवातीला महाराजांनी चोळापास फार त्रासविले. चुलीत पाणी ओतणे, ओवळ्याने स्वयंपाकास शिवणे, पोळ्यांची परात बैरागाच्या झोळीत रिकामी करणे, मुलांसोबत अंथरुणात शिरून झोपणे असे अनेक प्रकार ते करेत. कधी कधी दिगंबर होऊन वाढावयास लागत आणि सोवळ्याने वाढतो असे म्हणत. महाराजांचे एकूण वागणेच बोलावे की न बोलावे, स्वस्थ किंवा चंचल व्हावे, हेही वृत्तीस नवे ठावे, ब्रह्मभावे स्वतंत्र या पद्धतीचे होते. त्यात स्वार्थाचा किंवा जाणीवेचा लवलेशही नसे. त्यामुळे ते अगदी लहान मुलांसारखे निष्पाप होते. विकाररहित असल्याने पूर्णतया निर्मळ होते. हे निर्मळपण कसे होते तर एखाद्या रत्नासारखे स्वच्छ पारदर्शक, कापरासारखे आत बाहेर शुद्ध, सूर्यासारखे लखलखीत, कर्मच नसल्याने बाह्यता शुद्ध आणि मूर्तिमंत ज्ञानाचाच आविष्कार असल्याने आतूनही शुद्धच होते. त्यामुळे काही भीड संकोच नव्हता. ज्या गोष्टी बोलताना अथवा करताना आपल्याला अवघड वाटते त्या गोष्टी ते सहज बोलून अथवा करून जात. म्हणूनच लहानाहून लहान होत ते निशंकपणे 16 मुलांमध्ये म्हणजे कृष्णाप्पा, आप्पा, राजूबाई यांच्याच जवळ झोपत. कधी कधी ते ओवळ्याने म्हणजे आंघोळ न करताच स्वयंपाकघरात जाऊन चुलीत पाणी ओतत आणि स्वयंपाकाचा खोळंबा करून टाकत. तर कधी झालेला स्वयंपाक गाईला भूक लागली म्हणून तिला खाऊ घालीत. दारावर बैरागी आला तर येसूबाईच्या पुढ्यातून खुशाल पोळ्यांची परात ते उचलून नेत आणि बैरागाच्या झोळीत टाकू पाहत. खरे पाहता त्यांच्यासारख्या नित्यशुद्धाला कसले आले हो ओवळे. पण महाराजांकडे प्राकृतिक दृष्टीने म्हणजे माणूस म्हणून पाहणाऱ्या येसूबाई, राधाबाई यांचा चडफडाट व्हायचा. तो स्वस्थपणे पाहत ते हसत राहत. पण यात केवळ त्यांची बालसुलभ वृत्तीच असे. या वृत्तीची जातकुळी आद्य श्री शंकराचार्यांनी बालवयात ललितांबादेवी पुढे दूध पिण्यासाठी केलेल्या हट्टाची असे. लहान वयात नामदेवांनीही विठ्ठलाला नैवेद्य खाण्यासाठी जो बालहट्ट धरला होता तोही याच प्रकारचा होता. त्यात अपभर भेदभाव नव्हता. लहान मूल जसे खोडकरपणाने घरादारात दंगा करते तसेच महाराजांचे वागणे असे. अर्थात येसूबाई, राधाबाईचा चडफडाटही त्या क्षणापुरताच असे, वरवरचाच असे. महाराजांवर त्यांचेही खरेखुरे आंतरिक प्रेमच होते. महाराज कधी कधी दिगंबर होऊन पंक्तीत वाढू लागत. हे काय करता असे येसूबाईने विचारले की म्हणत, सोवळ्याने वाढतो गो. इतकी लहान मुलासारखी बाळवृत्ती होती. महाराजांच्या स्वभावातला हा निर्मळपणा, निष्पापपणा विलोभनीय आहे. त्यातील कणभर का होईना आपण उपासनेद्वारे मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. नाहीतर जन्मभर केलेली जप पारायणे वाया जातील हे समजून असावे. धन्यवाद.